नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, भारत आणि अमेरिका व्यापार 2030 पर्यंत 500 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट उभय देशांनी समोर ठेवलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यामध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली। त्यावेळी शुल्कांमध्ये कपात करतानाच विविध क्षेत्रातील व्यापाराची संधी वाढवण्यावरही त्यांनी चर्चा केली। संयुक्त निवेदनानुसार दोन्ही देशांच्या नेत्यांनी व्यापारी संबंध वाढवण्याची ग्वाही दिली आहे। यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला बळ मिळेल आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या नेत्यांनी मिशन 500 समोर ठेवले। याद्वारे 2030 पर्यंत एकूण द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून तो 500 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा उद्देश आहे। हे गाठण्यासाठी निष्पक्ष व्यापार अटींची आवश्यकता असेल असं यामध्ये म्हटण्यात आलंय। 2025 अखेरपर्यंत परस्पर लाभदायक बहुक्षेत्रातील द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याची चर्चा पूर्ण करण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे। ही चर्चा पुढे नेण्यासाठी वरिष्ठ प्रतिनिधींची नियुक्ती ही केली जाणार आहे। मुक्त व्यापार करारांमध्ये म्हणजेच FTA यामध्ये दोन भागीदार आपापसातील जास्तीत जास्त वस्तूंवरील सीमा शुल्क काढून टाकतात किंवा कमी करतात। याशिवाय ते सेवांमधील व्यापार वाढवण्यासाठी आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी नियम सुलभ करत असतात। ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये भारत आणि अमेरिकेने एका व्यापार करारावरती चर्चा केली होती, परंतु मुक्त व्यापार कराराच्या बाजूने नसल्यानं बायडन प्रशासनाने त्याला स्थगिती दिली होती। दोन्ही नेत्यांकडून व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी त्वरेनं केलेल्या उपायांचं स्वागत करण्यात आले। भारत आणि अमेरिकेनं 10 वर्षाच्या संरक्षण भागीदारी करारावरती स्वाक्षरी करण्याची योजना आखली आहे। महत्त्वाच्या शस्त्रास्त्र आणि उपकरणांच्या सहनिर्मितीसाठी दोन्ही देशांनी तयारी दर्शवली आहे। F-35 स्टेल लढाऊ विमानांसह अन्य संरक्षण सामुग्रीची अमेरिका भारताला विक्री करणार आहे। इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये भारत अमेरिका लष्करी सहकार्य हे वाढवणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्यापेक्षा अधिक उत्तम पद्धतीने वाटाघाटी करू शकतात अशी प्रशंसा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी केली। ट्रम्प हे आपले घनिष्ठ मित्र असल्याचं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच केलं होतं। व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी परस्परांबद्दल गौरवोद्गार काढले। निवेदनानुसार अमेरिकेनं भारताने अलीकडे घेतलेल्या उपायांचं कौतुक केलंय। भारतानं मोटरसायकल, माहिती आणि दूरसंचार आणि तंत्रज्ञान उत्पादनं आणि अमेरिकेच्या धातू उत्पादनांवरील शुल्क हे कमी केलं होतं। दोन्ही नेत्यांनी नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक संधी वाढवण्यावरती देखील सहमती दर्शवली होती। त्यानंतर चीनसोबत असलेल्या सीमा प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करण्याच्या अमेरिकेनं दिलेल्या प्रस्तावावरती भारतानं मात्र नाकारले, असं परराष्ट्र खात्याचे सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितलंय। हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला त्रयस्थाची मदत नको आहे असं भारतानं सांगितलंय। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितलं की दोन देशातील समस्या या त्यांनीच सोडवाव्यात, त्यामध्ये त्रयस्थ देशानं भूमिका निभावू नये असं त्यांचं मत आहे। मानवी तस्करी करणाऱ्यांविरोधामध्ये एकजुटीनं लढा देण्याची आवश्यकता पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये गुरुवारी केली। मोठी स्वप्न दाखवून सामान्य कुटुंबातील लोकांना अवैधरित्या दुसऱ्या देशामध्ये नेलं जातं। मानवी तस्करीची समस्या ही भारतापुरतीच मर्यादित नाही तर साऱ्या जगाला तिनं ग्रासलेलं आहे असं देखील मोदी म्हणाले। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मोदी आणि ट्रम्प यांनी मिशन 500 आता समोर ठेवलंय। म्हणजेच 2030 पर्यंत भारताचा जो आता व्यापार आहे अमेरिकेसोबत तो 200 अब्ज डॉलरचा आहे आणि तो आता ते 500 अब्ज डॉलरपर्यंत घेऊन जाणार आहेत। याचा फायदा नक्कीच इंडियन इकॉनॉमीला आणि सोबतच भारतीय शेअर बाजाराला आणि इथल्या कंपन्यांना देखील होणार आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।